थेट जाऊया राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलतायत। थेट जाऊया। आपण नव्या विचाराने जाऊया। आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागेल। संघटना मजबूत करावा लागेल। समाजातला दलित वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, महिलांचा वर्ग आहे, छोटे मोठे घटक आहेत, त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे। आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। हा इतिहास निर्माण करायचा आहे, आज या ठिकाणी सांगायचं। अनेक गोष्टी सांगता येतील, निवडणुका येतील, त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ, लोकांना बरोबर देऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला पुढे जायचं आहे। प्रश्न काढतील। सुदैवानं या देशातले लोक मोदी सरकारची प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देत नाही। निवडणुका होत होईल, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या लोकांची चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल। आज काय दिसतं, मंदिर बांधलं, आनंद। उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन, त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन, पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही। आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली। राम मंदिराचं स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा 100% पराभव अयोध्येच्या जनतेने केला। हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही। तुम्ही चांगले लोक निवडून दिले, इथं 8 जणांचा परिचय तुम्हाला करून दिला, याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे। मी तुम्हाला खात्री देतो, या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील, तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागरूक राहतील। नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे, मलाही आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन 56 वर्ष पूर्ण होत आहे। आणखीन किती वर्ष आहेत? 56 वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही, असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर सोपवलं। त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या अठीदारांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्यामार्फत आज त्या ठिकाणी काम करून गेलं। सुदैवानं सुप्रिया आणि कोळी साहेब हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत। सुप्रियाची ही 4थी टर्म आहे, कोळी साहेबांची 2री टर्म आहे आणि संसदपटू म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळालेला आहे। त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे, तुमच्या मतदारसंघाचे, तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते